किरेन रिजिजू यांनी गोमांस खाण्याचं समर्थन केलेलं होतं अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे। तर किरेन रिजिजू यांनी गोमांस खाण्याचं समर्थन केलेलं होतं असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधलेला आहे। घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी केलेली आहे। किरेन रिजिजू यांच्या नावाचा उल्लेख केलेला आहे। दरम्यान यावर टीका करत असतानाच पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी नेमकं काय म्हटलंय आपण सविस्तर पाहूयात। नुकतीच ईद झालेली आहे। त्या ईदच्या वेळेला या सगळ्या लोकांनी ईदच्या मेजवान्या झोडल्यात। ईदच्या मेजवान्या झोडून ठेकर देऊन काल वक्फ बोर्डाचं बिल मांडलेलं आहे। योगायोग असा आहे की किरण रिजिजू यांनी हे बिल मांडलं। आता हे किरण रिजिजू यांनीच एकेकाळी गोमांस खाण्याचं समर्थन केलं होतं। त्यांनीच वक्फ बोर्डाच्या सुधारणेचं बिल मांडलं। हा योगायोग किंवा ठरवून आणलेला योगायोग आहे। नेमकं भारतीय जनता पक्ष करतंय काय तर हेच कोणाला कळत नाही आहे। कारण कधीतरी सांगायचं औरंगजेबाची कबर खोदणार, मग त्यांची लोक कुदळ फावडी घेऊन जातात, खाण्याला सुरुवात करतात। मग वरनं आदेश द्यायचा नाही 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 खोदू नका, परत माती टाका, मग परत माती टाकतात। मग मध्येच म्हणायचं मशिदीत घुसून मारणार, लोक मारायला जातात, त्यांना सांगायचं थांबा थांबा थांबा, ते तुमचे बाकीचे हत्यार बाजूला ठेवा, हे चौघा ते मोदी घेऊन जा। म्हणजे हे कळत असणे नेमकं काय चाललेलं आहे। लोकांना लढवायचं, झुंजवायचं आणि आपण आपलं राजकारणाच्या पोळ्या त्याच्यावरती भाजायच्या हे असे विकृत राजकारण सध्या भारतीय जनता पक्ष करते। तर किरेन रिजिजू यांनी गोमांस खाण्याचं समर्थन केलेलं होतं असं म्हटलेलं आहे। ठाकरेंनी बिलाचा नव्हे भाजपच्या ढोंगीपणाचा आम्ही विरोध करतोय अशी भूमिका सुद्धा त्यांनी मांडली। विरोधकांनी सुचवलेल्या सुधारणांकडे केंद्र सरकारनं दुर्लक्ष केलं। बिलाचा नव्हे तर भाजपच्या ढोंगीपणाचा हा विरोध आहे असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलेलं आहे। नुकतीच ईद झालेली आहे। त्या ईदच्या वेळेला या सगळ्या लोकांनी ईदच्या मेजवान्या झोडल्यात। ईदच्या मेजवान्या झोडून ठेकर देऊन काल वक्फ बोर्डाचं बिल मांडलेलं आहे। योगायोग असा आहे की किरण रिजिजू यांनी हे बिल मांडलं। आता हे किरण रिजिजू यांनीच एकेकाळी गोमांस खाण्याचं समर्थन केलं होतं। त्यांनीच वक्फ बोर्डाच्या सुधारणेचं बिल मांडलं। हा योगायोग किंवा ठरवून आणलेला योगायोग आहे। नेमकं भारतीय जनता पक्ष करतंय काय तर हेच कोणाला कळत नाही आहे। कारण कधीतरी सांगायचं औरंगजेबाची कबर खोदणार, मग त्यांची लोक कुदळ फावडी घेऊन जातात, खाण्याला सुरुवात करतात। मग वरनं आदेश द्यायचा नाही 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 खोदू नका, परत माती टाका, मग परत माती टाकतात। मग मध्येच म्हणायचं मशिदीत घुसून मारणार, लोक मारायला जातात, त्यांना सांगायचं थांबा थांबा थांबा, ते तुमचे बाकीचे हत्यार बाजूला ठेवा, हे चौघा ते मोदी घेऊन जा। म्हणजे हे कळत असणे नेमकं काय चाललेलं आहे। लोकांना लढवायचं, झुंजवायचं आणि आपण आपलं राजकारणाच्या पोळ्या त्याच्यावरती भाजायच्या हे असे विकृत राजकारण सध्या भारतीय जनता पक्ष करते। सगळ्या लोकांनी ईदच्या मेजवान्या झोडल्यात। ईदच्या मेजवान्या झोडून ठेकर देऊन काल वक्फ बोर्डाचं मांडलेलं आहे। योगायोग असा आहे की किरण रिजिजू यांनी हे बिल मांडलं। आता हे किरण रिजिजू यांनीच एकेकाळी गोमांस खाण्याचं समर्थन केलं होतं। त्यांनीच वक्फ बोर्डाच्या सुधारणेचं बिल मांडलं। हा योगायोग किंवा ठरवून आणलेला योगायोग आहे। नेमकं भारतीय जनता पक्ष करतंय काय तर हेच कोणाला कळत नाही आहे। कारण कधीतरी सांगायचं औरंगजेबाची कबर खोदणार, मग त्यांची लोक कुदळ फावडी घेऊन जातात, खाण्याला सुरुवात करतात। मग वरनं आदेश द्यायचा नाही 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 खोदू नका, परत माती टाका, मग परत माती टाकतात। मग मध्येच म्हणायचं मशिदीत घुसून मारणार, लोक मारायला जातात, त्यांना सांगायचं थांबा थांबा थांबा, ते तुमचे बाकीचे हत्यार बाजूला ठेवा, हे चौघा ते मोदी घेऊन जा। म्हणजे हे कळत असणे नेमकं काय चाललेलं आहे। लोकांना लढवायचं, झुंजवायचं आणि आपण आपलं राजकारणाच्या पोळ्या त्याच्यावरती भाजायच्या हे असे विकृत राजकारण सध्या भारतीय जनता पक्ष करते।